भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या राहुल गांधी यांच्या सभेवर टीका करताना केवळ 5 ते 8,000 लोक सभेला होते अशी टर उडवली होती। दरम्यान यावर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी उमेदवार आमदार राम सातपुते यांना लक्ष केलंय। माध्यमांचे सर्व प्रतिनिधी त्या सभेला होते, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांच्या पोटात दुखू लागले। त्यांना MIM तसेच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची अपेक्षा होती, ती फेल केल्यानं भाजपाची अडचण झाली आहे। आता सर्वांच्या लक्षात आलंय की 10 वर्षात भाजपने काही केलं नाही। भ्रष्टाचार, महागाई यामुळे जनता हैराण झाली आहे। त्यामुळे यंदा सोलापूरचा मूड बदलला असल्यानं भाजपा टेन्शन मध्ये असून राम सातपुते काही बेताल वक्तव्य करतायत असा टोला त्यांनी यावेळी हाणलाय। या ठिकाणी आला होता आणि तर त्यांना लोक दिसत नसतील काँग्रेसचे महाआघाडीचे, त्यांचं दुर्दैव आहे। पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना वाटत होतं की वंचित नेतो बारावं, त्यांना वाटत होतं एमान नेतो बारावं। ह्या पोट कटिंग नाही, त्यांच्या पोटात दुखा लागलं, त्यामुळे असे ते राम सातपुते धरून भारतीय जनता पार्टीच्या पोटात दुखू लागलं की आमच्या या ठिकाणी सगळं सुरळीत चाललेलं आहे। त्यांना वाटत होतं एमान उभा राहावं, त्यांना वाटत होतं वंचित उभा राहावं, त्यांच्या सगळे मागं लागले होते, त्यांच्या घरामध्ये गेलते। सगळ्यांच्या लक्षात आलं 10 वर्षाच्या चुका, महागाई, भ्रष्टाचार, आम्ही जेव्हा म्हणतो बेरोजगारीचा, ते जय श्रीराम म्हणतात, आम्ही जेव्हा महागाई म्हणतो ते बदलले म्हणतात। त्यामुळे हे जे मागं 10 वर्षाकाल झालं लोकांनी बळकलं त्यांना, त्यामुळे सर्व पक्ष एकत्र झालेले आहे। मला आता उद्धव ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील, वंचित असेल, या सगळ्यांनी काँग्रेसला मदत करायला होते, त्यामुळे त्यांच्या पुन्हा सगळ्या लोकांना। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।